बैलगाडा शर्यत मी कधी पाहिली नव्हती आणि महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या शर्यतींपैकी एक साहेब चषक आळंदीजवळ चारोली खुर्दमध्ये भरत असल्याने मी पोहोचलो आळंदीला. 3 किलोमीटर चालत गेल्यावर आलं शर्यतीचं ठिकाण. 2500 भरून कन्सर्टला गेलो तर पाण्याची बाटली पण फुकट देत नाही, पण इथं होती सगळी दिलदार आणि रांगडी माणसं आणि नियोजन एवढं भारी की सर्वांसाठी एकदम खास भात आणि शिऱ्याचं जेवण. दाबून जेवल्यानंतर मी गेलो शर्यत बघायला. इकडे एक वेगळंच जग होतं, वेगळाच नाद होता. क्रिकेट फुटबॉलला कट्टर फॅन्स असतात असं वाटत असेल तर कट्टरता काय असते हे अनुभव करायचा असेल तर प्रत्येकाने एकदा बैलगाडी शर्यत बघितली पाहिजे. ओम्या नावाच्या बैलाची पहिल्या दिवशी क्रेज होती. तो पळाला पण त्याच्या क्रेज नुसारच. बंदुकीच्या गोळ्यांवानी सुटणारे हे बैल, उधळणारा भंडारा, शर्यतीच्या वेळी येणारा कर्कश आवाज आणि सर्वांकडून भेटणारी दात, कदाचित यालाच म्हणतात बैलगाडा शर्यतीचा नाद. हा नाद पाहून जेव्हा मी निघालो तेव्हा 5 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेच्या फायनलला पुन्हा येण्याचं ठरवलं, कारण इथलं पहिलं बक्षीस होतं महिंद्रा स्कॉर्पिओ. एका मिनिटात आपल्या वर्षाच्या पगारापेक्षा जास्त पैसा कमवणाऱ्या बैलांना बघून मी स्वतःच्या तोंडाला काळे फडके बांधून स्वतःचा निषेध केला. मी बैल असतो तर. हा निबंध पूर्ण होण्याआधीच मी औंधमध्ये आलो. फायनल मध्ये कुणी बाजी मारली पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये.